नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 1793चा सनदी कायदा किंवा चार्टर ॲक्ट पाहणार आहोत. या अगोदर आपण 1786चा सनदी कायदा पाहिला होता, जो विल्यम पिट थाट यांनी केलेला होता. या अगोदरचा 1784चा कायदाही विल्यम पिट यांनीच केलेला होता आणि त्या अगोदर आपण 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट पाहिला होता. तर हे जे कायदे आहेत 1773 पासून ते 1757 पर्यंतचे जे कायदे आहेत ते कायदे आपण कंपनीचे चार्टर ॲक्ट किंवा सनदी कायदा असं आपण पाहतो की ब्रिटिश पार्लमेंटने केलेले हे कायदे आहेत. तर ब्रिटिश पार्लमेंटने जे कायदे केलेले आहेत ते यासाठी की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नियंत्रण प्रस्थापित करावं, त्याचबरोबर कंपनीची प्रशासन व्यवस्था जी आहे ती मजबूत करण्यासाठी केलेले कायदे आपल्याला दिसून येतात. तर त्यापैकीच हा 1793चा कायदा आहे असं आपल्याला दिसून येतं. तर कंपनीला हे जे कायदे करण्याची गरज भासली किंवा गरज निर्माण झाली ती यासाठी की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली भारतातील मोठा प्रदेश आला होता आणि तो प्रदेश हातातून निघून जाऊ नये किंवा कंपनीची जी राजकीय वाटचाल सुरू झाली होती ती कायम राहावी यासाठी हे कायदे करण्यात आले होते. याचं कारण असं 1773 साली जो रेग्युलेटिंग ॲक्ट किंवा नियामक कायदा करण्यात आला होता तो यासाठी करण्यात आला होता की कंपनीमधली जी व्यवस्था होती, प्रशासन व्यवस्था, ती भ्रष्ट बनली होती. बरोबर. याचबरोबर त्यांना असं दिसून येत होतं की जे युद्ध चालली होते म्हणजे बंगालमधील किंवा भारतातील गव्हर्नरची, त्या युद्धामुळं जर ब्रिटिश इंडिया कंपनी जी राजकीय भूमिका घेत होती त्यामध्ये ती पराभूत झाली किंवा विजयी ठरली नाही तर कंपनीची तर सत्ता जाईलच, त्याचबरोबर ब्रिटिश पार्लमेंटच्या नियंत्रणाखाली किंवा ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली जेवढा प्रदेश असेल तोही निघून जाईल आणि त्यांच्या देशाच्या प्रगतीचा आराखडा असेल किंवा प्रगती थांबेल या भीतीने त्यांनी असे कायदे करायला सुरुवात केली होती. कारण 1773 ते 1781 एवढा मोठा काळामध्ये त्यांनी अमेरिकेमधली जी वसाहती होत्या त्या गमावल्या होत्या 13 वसाहती. 1773 साली बोस्टन टी पार्टी झाली होती. 1776 साली अमेरिकेनं स्वतःला स्वतंत्र घोषित केलं होतं. त्याचबरोबर 1781 साली विजयामध्ये म्हणजे यॉर्कटाउनच्या युद्धामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस पराभूत झाला. तो पराभूत होऊन इंग्लंडमध्ये मायदेशी परत गेल्यानंतर तो भारतामध्ये यायला तयार नव्हता. तरीही त्याला 3-4 वर्षानंतर मनमानी करून किंवा त्याला विनवणी करून 1786 साली भारतामध्ये पाठवण्यात आलं. त्याचं कारण असंच होतं की त्याला लष्करी सेनापती म्हणून खूप मोठा अनुभव होता, तो मुत्सद्दी होता, प्रामाणिक होता, कर्तव्यदक्ष होता. या सगळ्या गुणांमुळे लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतामध्ये पाठवण्यात आलं होतं. त्याचं कारण असं दिसून येतं की म्हणजे हे कायदे करण्याचा जो उद्देश आहे तो हेच की कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती ब्रिटिशांचं नियंत्रण मजबूत असावं आणि ब्रिटिशांची सत्ता ही टिकून राहावी, भारत हा त्यांच्या नियंत्रणाखाली कायम असावा यासाठी त्यांनी केलेले हे कायदे आहेत. तर त्यापैकीच म्हणजे प्रशासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी केलेला जो कायदा आहे तो 1793चा कायदा आपल्याला दिसून येतो. त्यापैकीच एक हा कायदा आहे. तर त्यामध्ये पहिली तरतूद अशी होती की कंपनीची म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी मुदत आहे, व्यापार करण्याची मुदत 20 वर्षासाठी वाढवण्यात आली. 20 वर्षासाठी वाढवण्यात आली. तर 1773 साली ज्यावेळी रेग्युलेटिंग ॲक्ट करण्यात येत होता त्यावेळी अशी चर्चा चालू होती की कंपनीची मुदत जी आहे ती काही वर्षासाठी वाढवण्यात यावी किंवा 20 वर्षासाठी वाढवण्यात यावी. तर या कायद्यानुसार ती वाढवण्यात आली. म्हणजे इथून पुढं दर 20 वर्षाला कंपनीला एक सनद दिली जाईल आणि त्यानुसार मुदत वाढवली जाईल असं या कायद्यानुसार ठरवण्यात आलं. त्याचबरोबर या कायद्यातली दुसरी तरतूद अशी होती की 1786नुसार जो अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला होता की आपल्या काउन्सिलचा निर्णय रद्द करून स्वतः निर्णय घेण्याचा, तो निर्णय इथून पुढल्या म्हणजे भविष्यातील गव्हर्नर जनरललाही असेल अशी तरतूद या कायद्यानुसार करण्यात आली आपल्याला दिसून येतं. विशेष प्रसंगी तसा निर्णय घेण्याचा किंवा तसा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला होता फक्त विशेष प्रसंगी. तर तो इथून पुढल्या गव्हर्नर जनरललाही कायम करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर अशी तरतूद करण्यात आली होती की गव्हर्नर जनरल ज्यावेळी बंगाल सोडून बाहेर जाईल त्यावेळी त्याच्या काउन्सिलमध्येच एक बिनलष्करी अधिकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असेल अशी तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल ज्यावेळी बंगाल आणि मद्रास येथे जाईल त्यावेळी तिथल्या प्रशासनाचा प्रमुख हा गव्हर्नर जनरल असेल असे या कायद्यानं निश्चित करण्यात आलं. तर आपल्याला असं दिसून येतं की गव्हर्नर जनरल ज्यावेळी बंगालमध्ये जातो त्यावेळी मद्रास आणि मुंबई इथला प्रशासन प्रमुख कोण असेल? गव्हर्नर जनरल. म्हणजे याचा अर्थ काय की प्रशासन व्यवस्था जी आहे ती मजबूत केली गेली या कायद्यानुसार. कारण बंगाल आणि मद्रास आणि मुंबईला हे 1786 1773 या कायद्यानुसार नियंत्रण प्रस्थापित केलंच होतं. परंतु याही कायद्यामध्ये अशी तरतूद करून हे
अशी तरतूद करून असंच दर्शवलं गेलं की मग मद्रास आणि मुंबईचे गव्हर्नर जे असतील ते बंगालच्या गव्हर्नरच्या नियंत्रणाखालीच असतील आणि त्यावरती नियंत्रण मजबूत करण्याचं काम या कायद्याच्या तरतुदीनुसार केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या कायद्याचा अभ्यास करत असताना प्रमुख तरतुदीमध्ये एवढ्याच तरतुदी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. तर त्यामध्ये आपण ज्या तरतुदी लक्षात घेतल्या त्या अशा की कंपनीची जी सनद आहे ती 20 वर्षासाठी वाढवण्यात आली. त्याचबरोबर काउन्सिलचा जो निर्णय असेल तो विशेष प्रसंगी रद्द करून गव्हर्नर जनरलला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असेल. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल ज्यावेळी बंगाल सोडून बाहेर जाईल त्यावेळी काउन्सिलमधलाच एक सदस्य जो बिनलष्करी असेल म्हणजे लष्करी पार्श्वभूमी त्याची नसेल त्याला उपाध्यक्ष म्हणून काम करता येईल. त्याचबरोबर जर गव्हर्नर जनरल मुंबई आणि मद्रास येथे गेला तर तिथला प्रशासन प्रमुख हा गव्हर्नर जनरल असेल. या कायद्याबद्दल आपल्याला एवढीच माहिती घेता येईल. जर तुम्हाला या कायद्यातली माहिती आवडली, जर विशेष वाटली तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.